आपल्यापैकी बऱ्याच जणांना फिजिक्स अवघड जात असेल. पण फिजिक्स आपल्याला सोपं वाटावं याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? त्यासाठी पहिली गोष्ट आपण ही केली पाहिजे की नुसते फॉर्म्युले पाठ करणं, पाठांतर करणं म्हणजे फिजिक्स येतं अशातला भाग नसतो. त्यासाठी आपल्याला ज्या काही संकल्पना आहेत, कन्सेप्ट आहेत, या कन्सेप्ट अगोदर आपल्याला क्लिअर कराव्या लागतात. दुसरी गोष्ट जी आपल्याला करावी लागते ती म्हणजे दररोज आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. मग किमान 5 एक्झाम्पल घ्या, 10 एक्झाम्पल घ्या, 15 घ्या किंवा 20 एक्झाम्पल्स घ्या. पण हे न्यूमरिकल्स आपल्याला सोडवणं भाग आहे. मग हे एक्झाम्पल सोडवत असताना, न्यूमरिकल सोडवत असताना आपल्या चुका होणार आहेत. आणि इथंच आपली तिसरी गोष्ट येते, कोणती? की ज्या चुका आपल्या होत आहेत या चुकातून आपल्याला शिकायचंय. मग नेमकं चुका कुठं होतात हे एकदा आपल्या लक्षात आलं की आपल्याला चुका सुधारायला वाव मिळतो. चौथी गोष्ट जी आपल्याला करायची आहे ती म्हणजे फॉर्म्युले आपले पाठच झाले पाहिजेत. आणि त्यासाठी हे फॉर्म्युले पाठ करण्यासाठी सारखे सारखे वाचले पाहिजेत, सारखे सारखे आपल्या डोळ्याखालून गेले पाहिजेत. याच्यासाठी मग तुम्ही एक डायरी तयार करा, त्या डायरीमध्ये सगळे फॉर्म्युले लिहून काढा. जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही हे जे फॉर्म्युले आहेत ते वाचून काढले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचे. मी ज्या असाइनमेंट्स तुम्हाला दिलेल्या आहेत, जे बुकलेट्स तुम्हाला दिलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मिळून जातील. आणि हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स एकदा आपले सोडवून झाले की आपल्याला एक्झॅक्ट कळतं की पेपरमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येतात आणि तुम्हाला फिजिक्स एकदम सोपं वाटायला लागतं.